सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींना माझी कळकळीची विनंती आहे की माझ्यासारखं सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपण काम करण्याची संधी द्यावी आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आपल्या विश्वासाला पात्र ठरू। माझ्या विरोधात या विरोधात सर्व धनशक्तीवाल्यांनी एक मोठा कट रचून मी या निवडणुकीमधून बाहेर कसं पडावं यासाठी खूप मोठा प्रयत्न चालू आहे। तरी नमस्कार, मी अशोक लालू कांबळे। मी भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग क्रमांक 12 मध्ये निवडणुकीला सामोरे जात आहे। निवडणुकीला सामोरे जात असताना माझ्यासमोर अनेक संकटे आले। मला या प्रस्थापित लोकांनी निवडणुकीमधून मला बाहेर कसं ढकलता येते यासाठी त्यांनी खूप मोठा प्रयत्न केला, पण भारतीय जनता पार्टीने आणि माझ्या वडिलांनी केलेल्या कामावर आणि माझ्या केलेल्या कामावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी दिली। त्या उमेदवारीचा एक भाग म्हणून अहोरात्र आम्ही मागच्या 10-15 दिवसापासून प्रभागातील प्रत्येक मतदारांना आशीर्वाद घेत आहोत। कालपासून या प्रभागामध्ये धनशक्ती विरुद्ध आमची जनशक्तीची लढाई चालू आहे। आपण यापूर्वी सर्वांना संधी दिलात। माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला संधी दिलात तर मी नगरसेवक नाही, जनसेवक म्हणून तुमच्यासाठी मी अहोरात्र काम करत आलेलो आहो। यापुढेही करणार मी असा शब्द देतो। रस्ते, नाली, पाणी, लाईट, वीज, सर्व व्यवस्था, ड्रेनेज असेल, काही असेल, मी सगळं कार्य तत्परपणे तुमचं काम करीन। काही पद नसल्यावेळेस मी या प्रभागामध्ये करोडोचा निधी उपलब्ध करून दिला। तुम्ही मायबाप जनतेने मला नगरसेवक म्हणून या पदावर सभागृहात जर पाठवलात तर मी आणखी मोठ्या शक्तीने तुमच्यासाठी मी अहोरात्र काम करेन, मी असा शब्द देतो। आणि सर्व मायबाप जनतेने जर माझ्याकडून काही चूक झाली येणाऱ्या काळात तर माझा कॉलर धरून तुम्ही उभा टाकू शकता, कारण का मी या ठिकाणी स्थानिक उमेदवार आहे। बाकीचे उमेदवार काही आयात आहेत, काही उमेदवार फक्त दुसऱ्याच्या मागे फिरणारे आहेत। मी त्यांच्याबद्दल काही बोलत नाही, पण मी आजपर्यंत केलेल्या कार्यावर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत अनेकाचे प्रश्न घेऊन गेलेलो आहे। गल्लीतले प्रश्न मी मंत्रालयात मांडलेला आहे। या सर्व गोष्टीचा विचार करून आपण मला आशीर्वाद द्याल ही मी आपल्या चरणी नतमस्तक होऊन अपेक्षा व्यक्त करतो। सर्व जनतेने, मायबाप जनतेने माझ्या डोक्यावर एक मायेचा आशीर्वाद देऊन येणाऱ्या उद्याच्या 2 तारखेला कमळासमोरील बटन दाबून मला आणि माझ्या पक्षाच्या सर्व उमेदवारांना आमचे हात बळकट करावे हे आपणास नम्रपणे मी आपणास विनंती करतो। सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींना माझी कळकळीची विनंती आहे की माझ्यासारखं सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपण काम करण्याची संधी द्यावी आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आपल्या विश्वासाला पात्र ठरू। आजपर्यंत सर्वांना संधी दिलात, मला एकदा संधी देऊन पहा। माझ्या विरोधात असलेले उमेदवार यापूर्वी काम केलेले आहेत, मला एकदा संधी द्या। मी त्या संधीचं सोनं नक्की करेन आणि या प्रभागातील जे वंचित घटक आहेत त्यांच्यासाठी मी अहोरात्र काम करेन। माझ्या विरोधात सर्व धनशक्तीवाल्यांनी एक मोठा कट रचून मी या निवडणुकीमधून बाहेर कसं पडावं यासाठी खूप मोठा प्रयत्न चालू आहे। तरी माझ्या जनतेला, मायबाप जनतेला माझी नम्र विनंती आहे, माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला या निवडणुकीमध्ये भरघोस मताने विजयी करावा ही आपणास नम्र विनंती आणि आवाहन करतो आणि थांबतो।